Oh, finally, so we both are ready for a shoot Makar Sankranti. So chalo, let's go. Vlog मध्ये कंटिन्यू. BTS बघा. वहिनीनं तुम्हाला दाखवतो वहिनीनं कुठं लागलंय. वहिनी दाखवा कुठं लागलंय. नाही लागले मला कुठं लागले दाखवा ना. हे बघा वहिनीनं इथं लागलंय. राजसाठी पण काय आहे दाखवा. स्पेशल आहे राजसाठी दाखवा. पण तो चोरीचा आहे. ए हा माझा आहे. हा मला पाहिजे. हा नको मला. हा मला पाहिजे. हा घे. हे तुझ्यासाठी उपयुक्त आहेत. अरे पण हे मोठी दोन माणसं बोलतायत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे सगळे टाकाडक ना, होप सो सगळे टाकाडक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये. सो सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळी 6:30 वाजता आजचा व्लॉग चालू करतोय. सो ॲक्च्युली तुम्हाला जसं की माहिती आहे मकर संक्रांत जवळ आली आहे. मकर संक्रांत परवा आहे. सो आम्हाला आज दोघांना पण जॉबला जायचं आहे, पण बाटनी माझी नाईट शिफ्ट आहे, मॅडमची फर्स्ट शिफ्ट आहे. सो मॅडमना 9 वाजता ऑफिसला जायचं आहे. सो आम्ही उठलो सकाळी 5 वाजता. मॅडम आंघोळ करून रेडी झालेत, पण मी फक्त उठलो, ब्रश केला. त्याच्यानंतर आंघोळ अजून झाली नाही, बट पहिलं जेवण पोटोबा, नंतर मग सगळं आंघोळ अँड नॉट. कारण की प्रॉब्लेम असा आहे की मी नाईट शिफ्ट केल्यामुळे मला सकाळी जेवण पाहिजेच, त्याच्याशिवाय जमत नाही. भूक लागते खूप सकाळी 6 वाजल्यापासूनच. सो मग आधी म्हटलं भात डाळ आणि ऑमलेट टाकला एक, सो ते खाऊया. तोपर्यंत मॅडम इकडे रेडी होते. त्याच्यानंतर आंघोळ करायची आणि मग आम्ही शूटला जाणार आहे आज. सो शूट राहिले काल सागरचं आणि श्रुतीचं झालं. आमचं शूट राहिलं होतं कारण की आम्हाला टाईम नव्हता. सो आता आम्ही चाललो आहे. मुन्ना येणार आहे 7:30 वाजता. सो चलो लेट्स गो. आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी बरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. एवढे 6 वाजता सकाळ सकाळ लवकर भूक कशी काय लागते? बाळा 2 महिने नाईट शिफ्ट करून बघ, मग कळतं सकाळी भूक कशी लागते ती. आज काल तर तुम्ही इथंच होतात झोपलेला, तरी पण कशी भूक पण लागली? महिना तर 1.5 महिना झाला, सवय लागली. आणि भूक ऑटोमॅटिक लागते सकाळी 5 वाजता. पोटातनं डायरेक्ट कावळेच ओरडायला लागतात. लावा लावा सामान लाव पटापट. अरे संसार संसार. माझी मम्मी बघत असेल ना, मम्मी म्हणत असेल बाळा हेच सांगत आधी नाही होतो कधी तुला, लावला. हाच होता तो संसार, हेच सांगत होते तुला. असं वाटायला लागलं काय सुचलं, दुर्बुद्धी सुचली मला. मगर क्यों? आणि लगीन गेलं. का लग्न झाल्यावरती काय माणसाने सामान नसतं लावायचं? लावायचा असतो, पण हे एवढी आयुष्यात कधी मी असं एवढं सगळं लावत बसलो नाही किंवा हे सगळं असं केलं. करायला लागते थोडीशी मदत. नाही मदत काय करतोय, सगळंच करतोय का. असं ते काय तुम्ही म्हणतात ते व्यवस्थित लावता ना म्हणून. हो आम्ही व्यवस्थितच लावतो, त्याचा गैरफायदा घेत आहे, बाकी काहीच नाही आम्हाला. नाही आम्ही नाही गैरफायदा घेत. गैरफायदा घेत आहे त्याचा. बेसन बाहेर ठेवू की आतमध्येच ठेवू? लागेल ना, बाहेरच असेल. सोयाबीन जवळच ठेवा. हो जवळ म्हणजे अगदी असं इथेच 1 मिनिटाच्या हाकेवर ठेवतो. हा म्हणजे कसे हाक मारल्यावरती लगेच चालत आलं पाहिजे. हो येस मॅम. कनाडा इकडे कोपऱ्यात टाकून ठेवतो चालेल. आणि मैदा ठीक आहे. नंतर म्हणलं नकोच कुठे गेला सांगून ठेवतो इथंच. मॅगी तर आपल्याला लागत नाही जास्त. आज मॅगी खायची इच्छा झाली, जरा एक बनव मॅगी. आता नाही कशी म्हणजे व्हिडिओ चालू आहे, एक मॅगी बनव. आता नाही म्हणायचं नाही. अजून काय हे तांदूळ कोणतं ट्राय करते? अर्धा किलो आणलेत मी, त्यातला एक बघ कुठला तरी ट्राय कर आणि मग बघूया कुठला तरी एक चॉईस करून मग आणू एकदाच. हे मी घालायला पाहिजे कवड्याची माळ. कवड्याची माळ आहे असतं मुलांना पण. हां माहिती आहे मला ते. आता हे तुमच्या गळ्यातलं काढून मीच घालणार आहे फोटोशूट करायला. नाही तर मी कवड्याची माळ घालतो, तुम्ही तिळगुळाची घातली ना. तिळगुळच आहे ना. मग इथले काढून एक एक खाल्लं तरी काय प्रॉब्लेम नाही. ते नंतर काढून घाला. हा तुम्ही आता शूट पुसताय? 2 दिवस झोपून राहिलेलं चांगले. 2 दिवस सुट्टी होती तर. मला काय माहिती, मला वाटलं राजाकडे कोल्हापुरी आहे म्हणून मी लवकर नाही पुसून ठेवले. आणि नसते नाहीच आहेत म्हणा, आणि आता लेट झालं असतं मग काय करणार कसं होतं? होईल, माझ्याकडे सेकंड ऑप्शन ऑलवेज रेडी असतो. कधी कोल्हापुरी चांगली वाटली असते जर. नाही हे चांगलं वाटतं. हे बघ हे छान वाटतं असं. तुमचं झालं आवरलं? माझं चला चला चला. पतंग कुठे, पतंग उडवा आता. हां सो गाईज फायनली मी झालो रेडी. पावडर जराशी जास्त झाली का. सो आय एम रेडी फॉर शूट नाव.
माझा लुक कसा वाटतोय, कारण की मी ब्लॅक काहीच घेतलं नाही. सागर काल कुर्ता घेऊन आला, मला घ्यायलाच विसरलो मी. मग म्हटलं चला जाऊ दे, आता हे थोडंसं कॉन्ट्रास्ट करू काहीतरी. व्हाईट अँड क्रीम कलरचा शर्ट आणि व्हाईट कलरची पॅन्ट. तुमचं झालं आवरलंय? आज होईल का नाही होणार? मी जाऊ? मी एकटाच करतो मकर संक्रांत. लवकर झाला, फास्ट. आपला फोटोग्राफर आला आहे. फोटोग्राफर म्हणजे आम्ही आयफोनमध्येच आमच्या मोबाईलमध्ये शूट करणार आहे. आमचा आर्यन कदम मुन्ना भाऊ आमचा शूटर आहे. हो फायनली. सो वी बोथ आर रेडी फॉर शूट मकर संक्रांती. सो चलो लेट्स गो. व्लॉगमध्ये कंटिन्यू. BTS बघा. सो गाईज आम्ही आलोय खाली शूटसाठी, पण थंडी एवढी खतरनाक आहे. ऊन अजून आलंच नाही, थोडं थोडं ऊन असं आत्ताचं येतं आहे. सो शूटसाठी परफेक्ट असं आत्ताचा टायमिंग आहे. मला वाटलं 7:45पर्यंत ऊन येईल. 7:45 वाजलेत आत्ता. सो येईल एक 5-10 मिनटात. आमचा फोटोग्राफर आमचा मोबाईलच विसरून आला आहे. मोबाईल राहिल्यावरती तो परत आणायला त्याला पाठवली आता. पण थंडी खूप आहे, खतरनाक थंडी आहे. पावडर मला वाटतं सगळं मेकअप जाणार आहे आता. नाही जाणार राहील. सो गाईज फायनली आमचा फोटोग्राफर इकडे आलेला आहे, एकदम थंडीतून कुडकुडीत, बिना आंघोळीचं. आज वाट लावणार आहे सगळी आमच्या व्हिडिओची बहुतेक. बस ना. लोकांना वाटलं कानातले घालतात, कानातले घालत नाहीयेत. तो मोर पीस पडला होता म्हणून तो चिपकवतोय आम्ही. झाला ना चिपकला? हां चिपकला. चिपकला. हे जीप पण तोंड पण चिपकलं. चला गेली. सो गाईज आता आम्ही उडवते पतंग. हे बघा पतंग उडवायचा झोल बघा फक्त. वरती दाखवायचं असं पतंग उडतोय. आणि मॅडमनी मांजा घेतला हातात. झोलम झोल, फुल झोलम झोल. हां मुन्ना खेच आता. ढील द्या. हां तो येऊ दे. तो येऊ दे. मग तो थोडी दिसणार आहे, फक्त हे वरच्या अँगलला दिसला पाहिजे. अजून वरच्या ह्याला इकडच्या मधला तुम्ही एक पाऊल. मी पाक निकामा झालोय असा. भरलेली वाटते म्हणे. सो गाईज आता निघायचंय जॉबला जायला मॅडम ना, आणि आम्हाला पण जायचंय. A few moments later. हॅलो गायस, कसे सगळे टकाटक ना? होप सगळे टकाटक असतील. तर स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. पुन्हा एकदा नवीन चेहरा तुमच्या समोर. चलो भाई. चांगला बोले कुहू. तुमच्यासाठी आम्ही काहीतरी आणले. काय आणलंय? वहिनींनी कसलं तरी काहीतरी आम्ही आणलंय. रॅप करायला आम्हाला एवढा टाइम नाही भेटला. काय माझ्यासाठी? पण हे मधीच काय गिफ्ट? बर्थडेचा. अच्छा लेट. आणि बड्डेचं लेट गिफ्ट. राजाभाऊ तुमच्यासाठी. कसले आहेत? हेडफोन. छान थँक्यू सो मच. थँक्यू. राजाभाऊंचे लगेच डोळे असे झालेले, ते असे उघडले. राजसाठी पण काय आहे दाखवा. माझ्यासाठी स्पेशल आहे, राजसाठी दाखवा. पण तो चोरीचा आहे. नाही. ए हा माझा आहे. हा मला पाहिजे. हा नको मला. हा मला पाहिजे. हा घे. थांब बघू दे. हे तुझ्यासाठी उपयुक्त आहेत. शांत बस दर 2 मिनिटं. अरे पण हे मोठी 2 माणसं बोलतायत. बघू दे. म्हणजे ते आधी अरे, एक मिनिटं बघू दे. की कुठले आहेत, एक brand मिनिटं बघू दे. कुठले आहेत. तू माझे बघ, मी तुझे बघतो. हेडफोन. अरे एक मिनिट बघू दे. अरे हातात तर बघू दे. अरे आवाज बघ पहिले. हातात बघू दे. कुठे? मी कुठं बोलली मला हेडफोन पाहिजे? राजाला दिलेले आहे त्यातले हेडफोन. बर्ड्स. सोन्याची. दिस इज बर्ड्स. आणि मला काय दिले तर वायरवाले. ठीक आहे, मला वायरवालेच लागतात, कारण की माझ्याकडे यातले होते OnePlusचे दीदीचे ढापलेले मी. पण ते गाडीवरतून पडले माझ्याकडून. बर्ड्स डबी खिशातून पडली, कारण की मी कंटिन्यू गाडीवरती असतो. सो हे माझ्यासाठी खूप युजफुल आहेत. सो थँक्यू सो मच फॉर म्हणूनच दिस. तसे घेतले, येस. कारण की ते हे पडतील म्हणून तुम्ही घ्यायला. हां का? नाही, मला वाटलं बजेट कमी होता. लगेच काहीतरी लगेच बनवाची कार्यक्रम चालू झाले लगेच. काय रे बाबा, हो, नाही, कॉन्फिडन्स. खरंच. ते तुम्ही गाडीवरनं सारखे जाता म्हणून मग ते पडतील, म्हणून ते वायरवाले. तर गाईज हा सगळा झाला जोकचा पार्ट. तर आज आमच्याकडे एक नवीन काहीतरी आज घडलं. नवीन म्हणजे असं खुशखबरी नाही आहे, दुःखद घटना घडली. पण एवढी पण दुःखद नाही, पण घडली काहीतरी. तर आमच्याकडे आर्यन नावाचा मनुष्य आहे, तुम्हाला माहितीच असेल, ज्याला आम्ही मुन्ना म्हणतो. त्याला फुल कॉन्फिडन्स होता. जेव्हा राजा गाडीवरून पडला तेव्हा तो राजाला हसत होता. त्याला फुल कॉन्फिडन्स होता की मी कधीच गाडीवर पडणार नाही, म्हणजे मुन्ना. आणि त्याला आज सकाळी वहिनीला सोडायला गेला होता, कामावरती जात होता.
आणि कामावरती जाता जाता गाडी स्लिप झाली, गाडीचा ब्रेक मारला आणि दोघं पण खाली पडले वहिनी दोघंजण. आणि आर्यननी काय केलं, आर्यननी सकाळी मला फोन लावला, मला बोलतो हॅलो दादा, टॅक्सीवाला आम्हाला उडवलं आणि टॅक्सीवाला पळून गेला. ऐकला आम्ही म्हटलं लागलं काय वगैरे विचारलं, नाही लागलं नाही, गाडीला लागलं, आम्हाला नाही लागलं. गाडीचा पार चुराडा उडवलेला आहे, ॲक्टिवाचा पार चुराडा उडवला, चालवण्याच्या लायकीची पण ठेवली नाही ॲक्टिवा. आम्ही आपल्या धावत गाड्या काढल्या आणि आम्ही एकदम सुसाट गाडी घेऊन सुसाट गेलो. बघतो तर काय, आर्यन उभा, वहिनी उभ्या, वहिनीने थोडंसं लागलं, कळत न कळत, जाऊ द्या ते दाखवतो लागलेलं तुम्हाला. पण आता आर्यननी सांगितलं आम्हाला की मला गाडीने उडवला ना, आम्हाला गाडीने ठोकर मारला आणि गाडी पळून गेला असं. मग आम्ही काय केलं, आता पोलीस केस करायच्या आधी म्हटलं चला आपण R&D करूया, जाऊया सगळे. आम्ही तिथल्या एरियातले सगळे CCTV छान मारले, ज्या एरियात भेटला. नंतर तो एका CCTVमध्ये भेटला, तर त्यामध्ये आम्ही पूर्ण झूम करून बघितला, तर त्यामध्ये असं आम्हाला निदर्शनास आलं की राजा सांगेल, याच्या पुढची स्टोरी राजा सांगेल आपल्याला. राजा सांग रे. फसवतो सगळं म्हणणार. काय विषय काय होता, मुन्नन काय सांगितलं मला आणि काय झालं? त्या रिक्षावाला CCTV बघितलं, मला दादाने तिथं बोलून घेतला. नाही बोल ना, मी बोलता. मला दादाने तिथं बोलून घेतलं. मी नुकताच गाडीनं उतरलो, तो तिकडनं आला कामावर जायला. मला म्हणतो इकडे तो काय आला, पडला. बोलो कोण? हा काय वहिनी? या काय वहिनी पण बाजूला बसते. बोलो कसा काय झाला? सकाळी मुन्ना. नंतर मला मुन्ना म्हणतोय माझी चुकी नाही, त्या 4 व्हीलरवाल्याची चुकी आहे, त्या मला ठोकला असा तसा. बोलो मग लागलंय काय मुन्नाला? पण तो नाही. त्याला दादांना CCTV दाखवलं, मला व्हिडिओ दाखवला, फुटेज दाखवलं. आणि ती पिवली डमडम ती कॉर्नर, कुठली डमडम? पिवली डमडम पिवली डमडम गाईज, पिवली कॉर्नरवरनं जाते आणि त्याच्या पाठीनं मुन्ना असा म्हणजे हे कसा ओव्हरटेक करतोय, कसा ओव्हरटेक करतोय कसा असा. आणि समोरनं एक त्या रॉंग वेनी हे काय लोकलनी अशी तिकडनं 4 व्हीलर येते. म्हणजे आपलं असतो ना हायवेच्या सोडून का, हायवेच्या सोडून काय मॅन ऑफ द लॉग. आजचा लॉग ह्याच्यावरती आहे गाईज. हाच तो पराक्रमी माणूस आहे, झूट बोले. कुठला सांगली बघा. हा ते कुठला असतो लोकलचा रस्ता? BRT बाजूचा सर्व्हिस रोडने ती रॉंग वेने त्याची 4 व्हीलर येते. हा मारतो इकडं आणि ती गाडी अशी यायला 4 व्हीलर, त्या टायर खाली जाता नेमका त्याला भीती वाटली अशी. पुन्हा तर माझ्या अंगावर इथे 4 व्हीलर असं वाटलं त्याला, म्हणून त्यानं ब्रेक दाबला झपकन आणि असा पडला. सांगायचा उद्देश आहे की गाडी सगळ्यांनी जपून चालवा, हेल्मेट घाला. कारण की मुन्नाला आमच्या लागलं असतं, दाखवतो तुम्हाला. हेल्मेटवरती स्क्रॅचेस आलेत, हे बघा. तुम्हाला दिसतंय का नाही दिसत माहीत नाही, पण हेल्मेटवरती स्क्रॅचेस आले. हेल्मेट होता म्हणून तर डोक्याला लागला असं जोरात. हेल्मेट होता म्हणून हेल्मेट वापरा सगळ्यांनी कृपया करून, आणि काळजी घ्या. वहिनी वाचले नाही. आणि वहिनीनं तुम्हाला दाखवतो, वहिनीनं कुठं लागलंय. वहिनी दाखवा कुठं लागलंय. नाही लागले मला, कुठे लागले? दाखवा ना. लागले हे बघा वहिनीनं इथं लागलंय. हे थोडंसंच लागले, लागलंय ना, तुम्ही लागलंय बघितलं असेल ना, तर ते रोजच लागतं लोकांना. तेवढंच लागलंय. पण आता डॉक्टरकडे गेल्यावरती काय, डॉक्टर असंच थोडी पाठवणार आहे. डॉक्टर आहे. डॉक्टरने लगेच छाप बँडेज लावला आहे, जा करा. डॉक्टरचं काम झालं, 100 रुपये घेतले, संपला विषय. काय करताय वहिनी? काय मटकी बिटकी आणलीत वाटतं? जोरात तयारी आहे. सुगड पुजायची आपल्याला उद्या. काय पुजायचे? सुगड.
आता याला काय करणार, हळद कुंकू लावणार सगळ्याला. हा उद्या सकाळी टाइम नाही ना भेटणार, मग आत्ताच लावून ठेवते. पूजा उद्या करीन, पण आता सगळी तयारी करून ठेवते. आणि यातलं सगळं हे हा माल आम्हीच आणलेला दिसतोय. काय भाज्या तो पण ढापून आणला. मग जो तेरा है वो मेरा है. नाही नाही नाही, काय हे बोल. पापडी टाकायला जागाच नाही. याची भाजी करतात काय? हो मिक्स भाजी राहिली ना आज करायची, आज भोगी होती ना. हो, माझ्या पण लक्षात नाही. काय घेऊन आलात? आम्ही आलो. काय घेऊन आज आलात? संक्रांती. आज आमच्या मॅडम साठी मी गजरा आणलाय. बाई, मॅडम तुम्हाला गजरा आणलाय. मॅडम गजरा घालून जाणार आज? आणि देवाला फुले आणलेत. देवाच खुश होईल. केळी पण आणले केळी देवाला. पण आणलेत आणि देवाला काळी द्राक्ष आणले. देव घालतो काळी द्राक्ष. आमची देवी खाईल ना. हे घ्या. सो गाईज मॅडमने आता घेतलाय घट मांडायला. घट ना ग काय म्हणतात मग? सुगडी सुगडी सुगडी. सुगडी म्हणजे सुगड तेच मटके मटके. संक्रांतीचं. अच्छा. पण बांधून का ठेवलेस अशी त्यांना? असं बांधून ठेवतात. हा पण का, रिझन काय? ते एवढं नाही मला माहिती. शोधायला लागेल ते. विचार ना. गाईजला विचारूयात का म्हणून ठेवतात, तुम्ही सांगा. त्यांना माहिती असणार. हा मग सो गाईज जस्ट माझी आंघोळ झाली आणि मी आता ऑफिसला जायला निघालो आहे. तोपर्यंत बघितलं तर मॅडम आले आहेत. मी चावी बाहेरच ठेवली होती आणि मॅडमनी इकडे आज मकर संक्रांत आहे. सो मडकी कुठे गायब झाली? सकाळी तर 5 होती. देव द्यायची असतात ती कोणाला? बायकांना. म्हणजे तू देऊन आली? हा हे कोणाला द्यायला चालली आता? आता या शेजारच्या आहेत ना काकी त्या. आणि हे 2 उरलेले? एक श्रुतीला आणि एक तुळशीजवळ ठेवते. असं आहे काय? आणि मला नाही का एक मडका? म्हणजे तेच तुमच्याच नावाचं आहे. माझ्याच नावाची मडकी लोकांना वाटायची. चला जाऊन येते. आणि मग हे हळदी कुंकू कधी आहे? हळदी कुंकू रविवारी सुट्टी आहे ना रविवारी, तेव्हा ओके. सगळ्यांना बोलू. ठीक आहे. सो चलो आम्ही निघतो आता ऑफिसला जायला. तुम्ही तुमचं काम करा हळदी कुंकवाचं. आणि उद्या काय? उद्या किंक्रांत आहे. किंक्रांतीला स्पेशल काय बनवणार गुरुवार आहे? आहे उद्या. भुर्जी पाव. नाही परवा शुक्रवारी करू आपण. शुक्रवारी. मग उद्या काय स्पेशल? उद्या पनीर करूया. पनीर. बरं. घेऊन या. काय झोपा आता. बाय, गुड नाईट.